नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. हो, कोणता विषय? आपल्या रोजच्या जगण्यात AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हं, ती नेमकी कशी वापरायची? अच्छा. AIचा वापर. खूप महत्वाचा विषय आहे आजकाल. हो ना. यासाठी आपल्याकडे प्रवीण शेजूळ यांचा एक लेख आहे. हं, ते IT आणि AI मध्ये तज्ज्ञ आहेत. बरं. बघ ना, घरात, ऑफिसमध्ये, अगदी सोशल मीडियावर पण सगळीकडे AI आहे आता. खरंय. पण मग ते वापरायचं कसं हेच नेमकं समजत नाहीये अनेकांना. त्यावरच आज आपण जरा बोलूया. उत्तम. सुरुवात कुठून करायची? सुरुवात ChatGPT पासून करूया. हं. हे नाव तर हल्ली खूप ऐकतो आपण. हो, नक्कीच. ChatGPT हे ओपन एआयने तयार केलेले एक खूप शक्तिशाली एआय चॅटबॉट आहे. हं, तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता किंवा एखादी कल्पना किंवा सूचना देऊ शकता. त्यालाच प्रॉम्प्ट म्हणतात ना? अगदी बरोबर. त्याला प्रॉम्प्ट म्हणतात आणि तो प्रॉम्प्ट समजून घेऊन ते प्रतिसाद देतं. काय काय करू शकतो हे? अरे, खूप काही. निबंध, कविता, ईमेल लिहून देणं, कोड लिहायला मदत करणं, भाषांतर करणं. गणित पण? हो, गणित सोडवणं सुद्धा. बरीच कामं आहेत. समजा तुम्ही सांगितलं की आईसाठी वाढदिवसाचा छान संदेश तयार कर. की ते करून देईल. अगदी. लगेच तयार करून देईल. म्हणजे ह्या प्रॉम्प्टचं महत्त्व खूप दिसतं यात. हो, नुसतं काम सांगण्याऐवजी ते कसं करायचं, काय हवंय हे स्पष्ट सांगावं लागतं. बरोबर? अगदी बरोबर. प्रॉम्प्ट म्हणजे काय? तर एआयला दिलेली स्पष्ट सूचना. हं. ती जितकी स्पष्ट असेल, नेमकी असेल, म्हणजे त्यात तपशील असतील, तितका प्रतिसाद चांगला मिळतो. म्हणजे फक्त ईमेल लिही असं नाही चालणार. नाही. त्याऐवजी असं सांगा, माझ्या टीमला कळवायचंय की उद्याच्या प्रोजेक्ट मीटिंगच्या तयारीसाठी मी आज दुपारी 3 नंतर उपलब्ध नसेन, तर तसा एक व्यावसायिक ईमेल तयार कर. अच्छा. म्हणजे अपेक्षित परिणाम मिळतो मग? हो, हे सगळं ठीक आहे. पण मग एक प्रश्न येतो मनात, की AI इतकं सगळं करत असेल, तर मग माणसांची गरज काय उरली? म्हणजे माणूस विरुद्ध AI असं काही आहे का? कोण जास्त चांगलं? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघ, एआय कसं आहे, प्रचंड वेगाने काम करतं. हो, खूप जास्त डेटा एकदम हाताळू शकतं आणि ते थकत नाही कधी. बरोबर. पण त्यात मानवी भावना नसतात, अनुभव नसतो किंवा ती जी बारकाईने समजायची पद्धत असते ना माणसाची, ती नसते. म्हणजे सर्जनशीलता, भावनिक बुद्धिमत्ता हे माणसाकडे आहे. अगदी. माणूस विचार करतो, नवीन कल्पना आणतो, त्याला वेळ लागतो मान्य, पण तो वेगळ्या पातळीवर विचार करू शकतो. अच्छा. त्यामुळे एआय हे माणसाला पर्याय नाहीये. ते एक अत्यंत उपयुक्त साधन आहे, एक सहाय्यक म्हणू शकतो आपण. म्हणजे AIची क्षमता हं. आणि माणसाची बुद्धी हं. हे एकत्र आलं की जास्त चांगलं काम होतं. बरोबर. लेखात पण हेच सांगितलंय ना, दोघांची ताकद एकत्र वापरायची हो, याचाच अर्थ AI मुळे आपला वेळ वाचतो, कामाला एक वेग येतो. आणि नवनवीन कल्पना पण सुचतात, अगदी लिखाणासाठी सुद्धा. जसं की मगाशी म्हटल्याप्रमाणे ईमेल लिहिणं किंवा समजा सुट्टीचा अर्ज लिहायचा आहे. हो. किंवा एखाद्या मोठ्या रिपोर्टचे मुद्दे काढायचे असतील तर. तेही होतं. हो. आणि फक्त लिहिणं नाही, मोठ्या माहितीचं विश्लेषण करणं किंवा त्याचा सारांश काढणं, यासाठी पण एआयची मदत होते. उदाहरणार्थ. समजा 100 पानांचा रिपोर्ट आहे, त्याचे मुख्य मुद्दे काय आहेत हे ChatGPT अगदी काही मिनिटांत सांगू शकतं. अरे वा. इतकंच नाही तर आपलं लिहिलेलं वाक्य सुधारण्यासाठी पण मदत होते. म्हणजे व्याकरण, वाक्यरचना चांगली करण्यासाठी. क्विलबॉट किंवा ChatGPT सारखी साधनं आहेत. कसं? एखादं उदाहरण? समजा आपण लिहिलं, वेळ नव्हता म्हणून काम नाही झालं. हो, हे थोडं साधं वाटतं. हो. एआय त्याला असं सुधारेल, वेळेअभावी काम पूर्ण करू शकलो नाही. हे जास्त व्यावसायिक वाटतं, बरोबर? कमाल आहे. म्हणजे विचारांना योग्य शब्दात मांडायला मदत होते. पण आता तर ऐकलंय की शब्दांवरून थेट चित्र पण बनवता येतात म्हणे. हो हो. एआय आता तेही करताय. डॅली किंवा अडोबी फायरफ्लाय सारखी साधनं आहेत. म्हणजे फक्त वर्णन करायचं आणि चित्र तयार. अगदी. तुम्ही फक्त कल्पना द्यायची. समजा सूर्यास्ताच्या वेळी एका झऱ्याजवळ एक पांढरा वाघ बसलाय. आणि AI ते चित्र बनवेल. हो. आणि हे फक्त गंमत नाहीये. याचा खूप उपयोग होतो. सोशल मीडिया पोस्टसाठी, जाहिरातींसाठी किंवा आपल्या कल्पनांना एक रूप देण्यासाठी. अच्छा. अडोबी फायरफ्लाय सारखी साधनं तर व्हिज्युअल डिझाईन आणि टेक्स्ट इफेक्टसाठी पण वापरता येतात. म्हणजे निर्मिती सोपी होतीये. म्हणजे टेक्स्ट झालं, व्हिज्युअल पण झालं. आवाजाचं काय? आवाजाच्या क्षेत्रात पण AI काही करतंय का? नक्कीच. आवाजाच्या बाबतीत पण एआय खूप पुढे गेलंय. एकीकडे स्पीच टू टेक्स्ट टूल्स आहेत. म्हणजे आपण बोललेलं टाईप होतं. हो. आणि दुसरीकडे टेक्स्ट टू स्पीच साधनं आहेत,
जसे की माईक मॉन्स्टर. म्हणजे लिहिलेलं वाचून दाखवतात. बरोबर. लिहिलेला मजकूर आपल्याला आवाजात ऐकवतात. ऑडिओ बुक्स किंवा पॉडकास्टसाठी हे खूप चांगलं आहे. आणि भारतात पण काही आहे का असं? होय, भारतात विकसित झालेलं भाषिणी नावाचं ॲप आहे. भाषिणी ते एका भारतीय भाषेत बोललेलं दुसऱ्या भारतीय भाषेत लगेच भाषांतरित करून सांगतं. अरे वा, हे तर खूपच भारी आहे. आणि ओलॅबसारखे प्लॅटफॉर्म्स आहेत जे मुलांना शाळेतले विज्ञान प्रयोग व्हर्च्युअली करायला मदत करतात. विचार करा किती वेगवेगळ्या प्रकारे एआय आपल्या कामात शिकण्यात मदत करू शकतं. खरंय? अगदी गुगलने सुद्धा काही मजेशीर एआय प्रयोग आणलेत ना, से व्हॉट यू सी किंवा पेंट विथ म्युझिक सारखे. हो, ते शिकण्यासाठी आणि गंमत म्हणून वापरून बघायला छान आहेत. तर ह्या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? एआय साधनं वापरणं म्हणजे फक्त नवीन टेक्नॉलॉजी वापरणं नाहीये. नाही, ती एक स्मार्ट कामाची पद्धत आहे, एक सवय आहे. आपण आपला वेळ, आपली कल्पनाशक्ती जास्त चांगल्या प्रकारे वापरू शकतो एआयच्या मदतीने. अगदी. प्रवीण शेजूळ यांच्या लेखातून पण हाच महत्वाचा विचार पुढे येतो की एआय आणि मानवी बुद्धी यांचा संगमच खरा शक्तिशाली आहे. बरोबर. एआयला एक स्मार्ट सहकारी मानून काम केलं तर खूप काही नवीन साध्य करता येईल. आणि जाता जाता प्रत्येकाने हा विचार नक्की करायला हवा की मी माझ्या रोजच्या कामात किंवा आवडीच्या क्षेत्रात एआय आणि माझी बुद्धी वापरून अजून काय चांगलं किंवा नवीन करू शकेन. हो ना. काय हरकत आहे? कदाचित ChatGPT वापरून आपल्या लहानपणीच्या गावावर एक छोटी गोष्ट लिहा किंवा मित्रांसाठी एखादी गमतीशीर क्विज तयार करा. शक्यता खरंच खूप आहेत. फक्त सुरुवात करायला हवी. अगदी. सुरुवात करणं महत्वाचं आहे.